रविवारी दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरेंची घोषणा, अयोध्येतील लुटीचा पैसा पक्षफोडीसाठी वापरल्याचा आरोप, भाजपनं दुसरी रथयात्रा काढावी, आम्ही सहभागी होऊ, भाजपला टोला. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकेनाक्यात 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर पालिकेकडून कारवाईचे कागदी घोडे नाचवत चौघांचं निलंबन. आजपासून राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आजही अलर्ट. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट. रायगडच्या वरंधा घाटात दरड कोसळली. महाड भोर मार्गे पुणे वाहतूक ठप्प. मातीचा मोठा ढिगारा, दगड आणि झाडं झुडपांसह रस्त्यावर आल्यानं रस्ता बंद. कोकणात पावसाचा जोर कायम. रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ. सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा प्रवाहित. महाबळेश्वरलाही पावसानं झोडपला. लोणावळ्यात तुफान पाऊस. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवरचे 5 बंधारे पाण्याखाली. निलंगा तालुक्यात 7 दिवसात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कृषी दिनालाच शेतकऱ्यानं जीवन संपवलं. सावकारी कर्ज पावसानं फिरवलेली पाठ, यामुळे टोकाचं पाऊल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.